नमस्कार मंडळी, श्रावण स्पेशलमध्ये काहीतरी चटपटीत म्हणून आज मी घेऊन आले आहे मस्त असं शेजवान फ्राईड राईस। हो मंडळी, अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट दाखवलेला आहे। कोणीही करू शकेल इतका सोपा आणि झटपट आहे। चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट आपण ह्या मस्त अशा चटपटीत शेजवान फ्राईड राईसच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर मंडळी, इथे कढईमध्ये मी 4 चमचे तेल गरम केलेलं आहे। तेल खूप कडकडीत गरम करायचं आहे अशा पद्धतीचं। त्यामध्ये मी कट केलेलं आलं आणि लसूण घातलेलं आहे। 1 ते 2 मिनिटं ते परतून घ्यायचं आहे, म्हणजे सौते करून घ्यायचं आहे। आलं लसूण थोडंसं परतून झालं की त्यामध्ये 1 हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे। आता हे सर्व छानपैकी भाजून घ्यायचं आहे। हे सर्व प्रोसेस करताना गॅसची फ्लेम फुल आणि हाय फ्लेम पाहिजे एकदम, अजिबात गॅसची फ्लेम मंद करायची नाही। 3 ते 4 मिनिटांनंतर आपण ह्यामध्ये काही भाज्या घालून घ्यायच्या आहेत। त्यामध्ये आहे अर्धी वाटी गाजर, अर्धी वाटी शिमला मिरची आणि अर्धी वाटी बारीक चिरलेला कोबी। ह्यामध्ये तुम्ही फरसबी सुद्धा घालू शकता। माझ्याकडे इतक्याच होत्या, मी इतक्याच घातल्या आहेत, पण खूप छान असा अप्रतिम होतो। भाज्या सुद्धा 3 ते 4 मिनिटं हाय फ्लेमवर छान अशा परतून घ्यायच्या आहेत। आता मंडळी, आपण ह्यामध्ये भाज्यांपुरते चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। अगदी थोडंसं, म्हणजे 1/4 TSP घातलेला आहे आणि 1/4 TSP ह्यामध्ये साखर घालायचे। साखर घातल्याने काय होईल की भाजीचा क्रंचीनेस जो असतो तो तसाच राहील आणि भात खाताना खूप छान असा भाज्या लागतात। छान अशा 3 ते 4 मिनिटं परतून झाल्यानंतर इथे मी ऑलरेडी शिजवून घेतलेला राईस होता, हा बासमती राईस आहे, तो ह्यामध्ये मी घालून घेतलेला आहे। आणि सोबतच ह्यामध्ये 2 पॅकेट शेजवान फ्राईड राईसचे घातलेले आहेत। हे पहा मंडळी, असे 10 रुपयेवाले 2 पॅकेट घातलेले आहेत आणि सोबतच 1 पॅकेट शेजवान चटणीचं घातलेलं आहे। तरी हा राईस 4 मोठ्या वाट्या असेल, म्हणजे 4 कप राईस असं शिजवलेला, कच्चा नाही। आता हे मसाले घालून झाल्यानंतर हाय फ्लेमवर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। कोणताही रंग, विनेगर, सोया सॉस वगैरे काही घालायची गरज नाही। खूप छान असा अप्रतिम लागतो ह्या दोन्ही मसाल्यासोबत हा राईस। तुम्ही एकदा घरी हा राईस नक्की बनवून बघा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आता 3 ते 4 मिनिटं परतून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये सगळ्यात शेवटी पातीचा कांदा असतो त्याची पात घालून घ्यायची आहे, अशी बारीक कट करून, आणि पुन्हा एकदा 1 ते 2 मिनिटं मिक्स करून घ्यायची आहे। तर मंडळी, तयार झाला आहे आपला शेजवान फ्राईड राईस। आहे की नाही मस्त आणि झटपट सोपी रेसिपी। ही पहा मंडळी, तुम्ही बघू शकता किती छान असा सुरेख त्याला रंग आलेला आहे। कोणीही म्हणणार नाही की हा घरी केलेला आहे की नाही, सोपा आणि झटपट। तर मंडळी, ह्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत। वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू। आणि हो मंडळी, अशा छान छान श्रावण स्पेशल रेसिपी आपल्या चॅनलवर आहेत, तुम्ही जाऊन नक्की बघा।